तुमच्या घरात एल-पी-जी गॅस सिलेंडरचा वापर होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण 15 ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी पूर्ण न केल्यास तुम्हाला गॅस सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहत आहात द खुर्ची. सध्या केंद्र सरकारकडून एल-पी-जी गॅस सिलेंडर धारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. सरकारचा उद्देश बनावट लाभार्थ्यांना रोखणे आणि पात्र नागरिकांनाच अनुदानाचा लाभ मिळावा हा आहे. जर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली नसेल तर अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र अधिकृत माहिती जाणून घेणे आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. आता प्रश्न असा आहे की ई-केवायसी कशी करायची? सर्वात आधी तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जा किंवा अधिकृत मोबाईल ॲपचा वापर करा. त्यानंतर आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ग्राहक क्रमांक जवळ ठेवा. OTP पडताळणीनंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. ई-केवायसी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? पहिली गोष्ट, कोणालाही तुमचा OTP देऊ नका. दुसरी गोष्ट, केवळ अधिकृत वेबसाईट किंवा ॲपचाच वापर करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. ई-केवायसी केली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा.